नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 4 प्रकारचे निकष लावण्यात आलेले आहेत. या 4 निकषानुसार शेतकऱ्यांना कशाप्रकारे कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे याबद्दल थोडक्यात व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 2 जून 2026 रोजी शेतकरी कर्जमुक्तीसाठी शासनाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये कर्जमाफीसाठी 4 प्रकारचे निकष देण्यात आलेले आहेत. यामधील पहिला जो निकष आहे त्यानुसार सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. आता दुसऱ्या निकषानुसार या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार नाही. तिसरा निकष, सदर कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांनी सरकारी बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास योजना लागू राहील. तसेच कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जाला देखील ही कर्जमाफीची योजना लागू राहील. अशा प्रकारची स्पष्टपणे माहिती इथे देण्यात आलेली आहे. आता चौथा निकष, या योजनेच्या निकषानुसार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार लिंक करणे आवश्यक आहे. तसेच ॲग्रिस्टॅग या आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या कर्जमाफीचा व प्रोत्साहनपर भत्त्याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीच्या GRच्या संदर्भात सविस्तरपणे माहिती पाहिजे असल्यास या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.